मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचा पहिला फटका बसल्यानंतर बीएमसीने मोठं पाऊल उचललंय। बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पावसाळी नियोजनानुसार सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या मिनी पंपिंग स्टेशन निविदेतील अटी आणि शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याने तसेच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित केले नसल्याने 10 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। दादर, हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, मस्जिद तसेच चुनाभट्टी येथील पंप स्टेशन अपयशी ठरल्यामुळे 4 ठेकेदारांवर तब्बल 40 लाखांचा दंड आकारण्यात आलाय। नागरी भागात पावसाचे पाणी साचू नये, सखल भागामध्ये साचणारे पावसाचे पाणी उपसून वाहून नेता यावे यासाठी पर्यायाने रस्ते वाहतूक सुरळीत राहावी तसेच पावसाळी पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा यासाठी बीएमसीने 10 ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारले होते। 25 आणि 26 मे रोजी झालेल्या विक्रमी पावसामुळे अनेक यंत्रणा खोळंबल्या। त्याच्यामुळे मिनी पंपिंग स्टेशन यंत्रणा पुरेशा क्षमतेने वेळेत कार्यान्वित न झाल्यामुळे हिंदमाता, गांधी मार्केट अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आणि यावरच कारवाई म्हणून 4 ठेकेदारांवर तब्बल 40 लाखांचा दंड आकारण्यात आलाय। या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी येथील मिनी पंपिंग स्टेशन ठेकेदारांवर निविदा अटी आणि शर्ती यंत्रणा न उभारल्याचा, पुरेशा क्षमते आणि वेळेवर यंत्रणा कार्यान्वित न केल्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावलाय। प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। पावसाळी नियोजनानुसार नमूद केलेल्या कामकाजात कार्यवाहीत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही असे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिलाय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।